फडणवीसांवर टीका होते की ते हेडमास्तर आहे. ते तशा पद्धतीने वागतात असं बाकीचे लोक मोठ्या प्रमाणात बोलत असतात. पण मला त्यांचा हेडमास्तरी बाणा अजून तरी पत्रकार म्हणून प्रत्यक्षात येताना दिसलेला नाही. अपेक्षा वाढवलेल्या पूर्ण करणं हे पुढच्या 4 वर्षांसाठी एक शिवधनुष्य ठरणार आहे. त्याच्यामध्ये फडणवीस यशस्वी झाले तर त्यांचं जे काय व्हायचं ते होईलच. पण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने भलं होईल. महाराष्ट्राचा अवकाश आजही बाळासाहेब ठाकरे यांना मानत असेल तर तो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये दुभंगता नाही, भगवी पूर्ण बाजू आमच्याकडे हे सांगण्यासाठी भारतीय जनता पक्ष कदाचित शिंदेंना सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात एवढे लोकप्रिय असतील तर 2027 मध्येच दिल्लीच्या दिशेने त्यांना जावं लागेल. नुकतंच एक इंडिया टुडेचा सर्व्हे समोर आलेला आहे. त्यात नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शहा आणि योगी यांची नावं आघाडीवर घेतली गेलेली आहेत. माझ्या माहितीनुसार फडणवीस त्या सर्व्हेचा भागही नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राला ही जी काय घाई झालेली आहे की फडणवीसांनी दिल्लीत जावं, फडणवीसांनी देशाचं नेतृत्व करावं, त्याबाबत दम धरायची गरज आहे. मोदी काय किंवा फडणवीस काय, भारताच्या प्रचलित राजकीय आणि सामाजिक अवस्थेसमोर अपयशी ठरतायत की काय, असा माझ्या समोरचा आजचा प्रश्न. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस अर्थातच चर्चा आहे ती महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीची. या वर्षपूर्तीनिमित्त वेगवेगळे सर्वे सुद्धा आले आणि या निमित्तानं हे जे सरकार आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेलं महायुतीचं सरकार, हे नक्की जनतेच्या मनात आहे का, भावलंय का, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, या सगळ्याची चर्चा करायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पुढारी समूहाच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर मॅडम. मॅडम, स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. पुढारीनं सुद्धा VMR या एजन्सी बरोबर सर्वे केला, जो थिंक बँकवरती सुद्धा आपण प्रकाशित केलेला, त्याच्याविषयी बोलायचं आहे. पण एकूणातच त्याच्या पलीकडे जाऊन राजकारणाविषयी बोलायचं. मुलाखतीकडे जाण्याआधी आजच्या आपल्या प्रायोजकांबद्दल. आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या कंपनीनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट अशा दोन्ही गोष्टी टिकमार्क होतात. शिवाय जे बॉन्ड या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असतात, त्या बॉन्डमध्ये स्वतः विंट वेल्थनं गुंतवणूक केलेली असती, जेणेकरून ते सर्व सिक्युरिटी चेक्स करू शकतील. या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असणाऱ्या बॉन्ड्समध्ये आपण अगदी ₹1000 आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. गुंतवणुकीचा एक नवा आयाम आता आपल्या सगळ्यांसमोर खुला झालेला आहे. विंट वेल्थबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आता आपण पुन्हा वळूया आजच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा राजकीय मुलाखती. आपण सर्वेकडे येऊ. पहिला प्रश्न असा की फडणवीस 2.0 किंवा 3.0 जे काही आपण म्हणू त्याचं, याच्या पहिल्या वर्षाकडं तुम्ही कसं पाहता? अपेक्षा उंचवणारं, खरं तर आधुनिक काळाशी महाराष्ट्राची संगती जोडण्याची अपेक्षा वाढवणारं, तशी अपेक्षा निर्माण करणारं हे पहिलं वर्ष आहे. थोडंसं मी मागे जाईल. 95 सालानंतर महाराष्ट्रात एक साधारणतः दोघांनी आपापसात मिळून सरकार करायचं असे दिवस आले आणि त्या कोएलिशन पॉलिटिक्समुळे महाराष्ट्राचं बऱ्यापैकी नुकसान झालं. यावेळेचं 1 वर्ष पूर्ण करणारं सरकारही कोएलिशनचंच अपत्य आहे. पण यावेळेला भारतीय जनता पक्षाला मिळालेली आघाडी किंवा त्यांनी जिंकलेल्या जागा इतक्या निर्णायक आहेत की आता कुठेतरी महाराष्ट्राला वळण देण्याची क्षमता भारतीय जनता पक्षात आलेली आहे असं म्हणणं शक्य आहे. आणि त्यामुळेच पहिलं वर्ष हे खूप अपेक्षा निर्माण करणारं आणि त्या अपेक्षांवर भारतीय जनता पक्ष कशी कामगिरी करेल याचं मूल्यमापन करायला लावणारं हे वर्ष आहे. भारतीय जनता पक्ष किंवा कोणताही पक्ष नवता आणि परंपरा अशी सांगड घालायचा प्रयत्न करतो. तर त्यात कुठेतरी महाराष्ट्राचा जो काय गौरवान्वित गरिमा आहे, तो गरिमा एकीकडे आणि दुसरीकडे सेमीकंडक्टर्स, त्यानंतर चिप्स याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेलं एक विकासाचं राजकारण
अशा कुठेतरी मेळ साधण्याचा जो प्रकार आहे, तो भारतीय जनता पक्षाला सर्वत्र करावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही गाय पण पाळता आणि तुम्ही कंडक्टर्स कसे वाढवता येतील, याचं पण नियोजन करता. असा कुठलातरी हा काळ आलेला आहे. त्या काळाच्या कसोटीवर जर पाहिलं, तर महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मी त्याला 2.0च म्हणते. 3.0 हे शिंदेचं कर्तृत्वाचं सरकार होतं. जरी त्यामागे फडणवीसांच्या पक्षाची महाशक्ती असली तरी. त्यामुळे 2.0 मध्ये फडणवीस हे बऱ्यापैकी अपेक्षा पूर्ण करणाऱ्या पहिलं वर्ष दाखवतायत आपल्याला. दुसरं त्याच्याबरोबरच गुंतवणूक खेचून आणताना त्यांनी एक इन्स्टिट्यूशनलाइज करायचा प्रयत्न केलेला आहे नोकरशाहीला. 95 नंतर ही नोकरशाही पण फार दुभंगलेली होती. ती अजूनही दुभंगलेली आहे. नोकरशाहीची तुलना कुठेतरी बिहारशी, उत्तर प्रदेशशी करता येणं आपल्याला आवडत नसलं तरी शक्य होईल की काय असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. या सगळ्याला छेद देण्याचा प्रयत्न पहिल्या वर्षात केलेला दिसतोय. खरोखर प्रत्यक्षात उतरणार आहे का? कारण गुंतवणुकीचे प्रस्ताव येत आहेत. आपण रोज पाहतोय फडणवीस करार करतायत. मोठ्या-मोठ्या कंपन्या येतायत. देशांचे राजदूत येतायत. म्हणजे जी केंद्र आणि बाकी पातळीवर असतं. ते महाराष्ट्रात बाकी देशांचे राजदूत येतायत, प्रमुख येतायत. त्याबाबत त्यांना आपण महाराष्ट्र सरकारला पूर्ण गुण देऊ. पण स्वाक्षरी झालेले करार कसे प्रत्यक्षात येतील याची कसोटी पुढच्या 4 वर्षात लागणार आहे. खूप अपेक्षा वाढवल्या आहेत. तसंच त्यांनी वर्तन केलेलं आहे सरकारने. त्या सगळ्या वर्तनापुढे जे छोटे-मोठे प्रश्न होते आणि भले मोठे आरोप होते, ते थोडेसे मागे पडून भविष्यगामी वेध घेणारं वर्ष असं म्हणता येईल. पण अपेक्षा वाढवलेल्या पूर्ण करणं हे पुढच्या 4 वर्षांसाठी एक शिवधनुष्य ठरणार आहे. त्याच्यामध्ये फडणवीस यशस्वी झाले तर त्यांचं जे काय व्हायचं ते होईलच. पण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने भलं होईल. तुम्ही असं म्हणताय की गुंतवणूक येती आहे. सेमीकंडक्टर आणि गाय अशा आधुनिकता आणि परंपरा या दोन्हीचा संगम साधायचा आहे. हे जरी घडत असलं, तरी जे समाज मन असतं म्हणजे ज्याच्यात एक मूड जो असतो, त्याच्यात मात्र याचं प्रतिबिंब न दिसता रोजचे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, आरोप-प्रत्यारोप विशेषतः महायुतीतल्या इतर 2 पक्षांसंदर्भातल्या गोष्टी, हेच दिसतंय का? कारण व्ही-एम-आरचा जो सर्व्हे प्रकाशित केला, त्याच्यातही बऱ्याच प्रकल्पांबद्दल तितकीशी माहिती लोकांपर्यंत नव्हती असं सर्व्हेतून समोर आलं. तर हे काय वाटतं तुम्हाला? एकतर मी सर्वप्रथम असं नमूद करू इच्छिते, महाराष्ट्राचं सरकार एकसंध नाही. कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत उत्तम भविष्यगामी नेतृत्व, त्याच्याबरोबर लोकप्रियतेची साथ असलेलं एकनाथ शिंदे यांचं दुसरं चाक आणि धर्मनिरपेक्षता, त्यानंतर महाराष्ट्राची जुनी परंपरा, वैचारिक समतोल, थोडी डावीकडे झुकणारा असे अजितदादा, असं एक 3 चाकी सरकार आहे. यातलं पहिलं चाक खूप मोठं आहे कारण पक्षाचं बळ मोठं आहे. फडणवीसांचं कर्तृत्व, फडणवीसांची दृष्टी मोठी आहे. त्याला अनुकूल अशी 2 चाकं करण्याचं कसब भारतीय जनता पक्षाने अजून अंमलात आणलेलं नाही. शिवाय गेल्या काही वर्षातला महाराष्ट्राचा जो घोळ आहे, त्या घोळामुळे निवडून येणाऱ्यांना उमेदवारी देण्याचं, इलेक्टिव्ह मेरिटचं भान जे बाळगावं लागलेलं आहे, या राजकीय पक्षांना, त्यामुळे राजकीय नेतृत्वाची गुणवत्ता अत्यंत हिणकस आहे. मोठे-मोठे नेते त्यांच्या जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठ्या-मोठ्या आरोपात अडकलेले आहेत. म्हणजे छोट्या-छोट्या शहरात मोठ्या-मोठ्या गोष्टी होतायत वगैरे नाहीये. खरोखरच कुठेतरी गुंडांच्या टोळ्या, गुंडांच्या वर राज्य करतायत, असं या महाराष्ट्रातलं चित्र आहे. आणि तेच मला असं वाटतं, पुढारींनी केलेल्या सर्वेक्षणात प्रतिबिंबित झालेलं आहे. लोकांना काय दिसतंय, की एकीकडे काहीतरी भविष्याचे स्वप्न पाहणारा मुख्यमंत्री आहे आणि दुसरीकडे माझा लोकप्रतिनिधी किंवा अगदी माझा जिल्ह्याचा पालकमंत्री स्वतःच्या खाजगी रक्षकांना, स्वतःच्या चालकांना कुठेतरी जमीन द्यायचा प्रयत्न करतो. कुठेतरी एका विशिष्ट जिल्ह्यामध्ये 2 समुदायांमध्ये जेव्हा तेढ आहे,
तेव्हा तिथल्या एका गुंडाला हाताशी धरून एका निरपराध माणसाला मारलं जात आहे. हे जे चित्र आहे ते अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात नक्षलवाद मुक्तीचं स्वप्न जरी प्रत्यक्षात येत असलं, तरी आपलं सर्वेक्षण दाखवत आहे, की कायदा आणि सुव्यवस्थेत चिंता व्यक्त करणारी 12% नागरिकांची मतं आहेत. कुठेतरी महाराष्ट्राने एकसंघ व्हायची गरज आहे. त्यासाठी पक्षीय मतभेद तर सोडावेच लागतील. पण युती सरकारमधल्या असलेल्या तिन्ही पक्षांनी कुठेतरी एक कॉमन डिनॉमिनेशन फॅक्टर काढावा लागेल. त्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती शक्य होणार नाही. गेल्या 1 वर्षातल्या ज्या काय बातम्या आल्या, माध्यमांनी ज्या काय दाखवल्या, फडणवीसांनी पहिल्या महिन्यातच लोकप्रतिनिधींना सांगितलं, की तुमच्या गावामध्ये तुमची जी दंडेली आहे ती चालणार नाही. कित्येकदा काय होतंय, गुंतवणूकदार म्हणतायत, की आम्हाला महाराष्ट्रात यायचंय. पण तिथल्या लोकप्रतिनिधींना त्याच्या मनानुसार तिथे सगळं काही लागतं. म्हणजे सिंगल विंडो क्लिअरन्स असेल तरी, त्या सिंगल विंडो क्लिअरन्स नंतर सुरक्षा रक्षक आमचेच, पाण्याचं कंत्राट आमचेच लोक देणार. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या भरतीसाठी जर आय-टीची मुलं हवी असतील, तरी तीही आम्हीच देणार. आणि ह्या सगळ्यामध्ये पुन्हा 2 वाटेकरी. हे जे महाराष्ट्राचं चित्र आहे, त्या महाराष्ट्राच्या चित्राला गेल्या 1 वर्षात चेन देता आलेला नाही. फडणवीसांवर टीका होते, की ते हेडमास्टर आहेत. ते तशा पद्धतीने वागतात, असं बाकीचे लोक मोठ्या प्रमाणात बोलत असतात. पण मला त्यांचा हेडमास्टरी बाणा अजून तरी पत्रकार म्हणून प्रत्यक्षात येताना दिसलेला नाही. ते बोलत जरी असले, तरी त्यांचे लोकप्रतिनिधी, त्यांचे सहकारी आणि भारतीय जनता पक्षातले स्थानिक लोक या सगळ्या गोष्टींकडे किती गंभीरपणे लक्ष देत आहेत, हा आजचा मुद्दा आहे. आणि तोच या सर्वेक्षणात प्रतिबिंबित झालेला आहे. तुम्ही असं म्हणालात, की फडणवीस हे पुरेसे हेडमास्टर अ, गिरी करताना तुम्हाला तरी दिसलेले नाहीत. मी अजून थेट आणि स्पष्ट विचारतो, फडणवीसांकडं असणारं इन अ वे पाशवी बहुमत आणि त्यामुळंच त्यांच्या बरोबरचे सहकारी आणि इतर पक्ष यांच्या वागणुकीत झालेला बदल, ह्या दोन्हीमुळं ते समजा 100च्या गतीनं पळतायत, तर महाराष्ट्र मात्र 50 वर अडकलाय. मला असं वाटतंय, की फडणवीस 100च्या गतीने जेव्हा जात आहेत, तेव्हा त्यांना महाराष्ट्राला 50 वरून 75 वर न्यावंच लागेल. मला असं वाटतं, की लोकप्रतिनिधींना सुधारता येईल तेव्हा सुधरू. किंवा स्वबळावर 29ला लढायचं आहे का? हे येणारा काळ आपल्याला सांगेल भाजपला. हो. तोपर्यंत जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स करायचे आहेत, त्याकडे फडणवीसांनी पहिल्या 100 दिवसात अत्यंत बारकाईने लक्ष दिलेलं दिसतंय. आता ते पण विषय कसे आहेत, की जिल्हाधिकाऱ्यांनी परिसर स्वच्छ ठेवावा. आता परिसर का स्वच्छ नसतो? कारण महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात ही निर्णायकी अवस्था झाली होती. आलेल्या प्रस्तावांना ताबडतोब मान्यता दिली पाहिजे. त्या संदर्भात कायदा करावा लागणं किंवा तशा सूचना द्यावा लागणं, हे महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याचं एका अर्थाने दुर्दैव आहे. पण तो कुठेतरी जो अडथळा आहे, तो पार करण्यावर फडणवीसांनी मोठ्या प्रमाणात भर दिलेला दिसतोय. आपण मागे पण एकदा बोललो होतो, की जसं मोदींना शहांची जोड आहे, तसं फडणवीसांच्या कारभाराला उत्तमरित्या जोड देणारे कोणीतरी पक्षातले प्रदेशाध्यक्ष असतील, मंत्री असतील, सहकारी असतील, हे मोठ्या प्रमाणात समोर आलेले गेल्या 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये दिसले नव्हते. आता कुठेतरी एकनाथ शिंदे लोकप्रिय आहेत. त्या लोकप्रियतेचा फडणवीस कसा उपयोग करून घेत आहेत, भाजपचे लोक सांगू शकतील. चंद्रशेखर बावनकुळे अतिशय गतीने जात आहेत. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी कामगिरी करून बघताय. मुंबईचं शिवधनुष्य पेलण्यासाठी आशिष शेलारामच्या जोडीला अमित साटम दिलेली आहे. कुठेतरी पॉलिटिकल क्लास बदलवायची प्रामाणिक इच्छा फडणवीसांना दिसतेय. तशी ती मोदींनाही 14 साली होती. ना खाऊंगा ना खाने दूंगा हे त्यावेळेचं मोदींचं वाक्य होतं. मोदी काय किंवा फडणवीस काय, भारताच्या प्रचलित राजकीय आणि सामाजिक अवस्थेसमोर अपयशी ठरतायत की काय, असा माझ्या समोरचा आजचा प्रश्न आहे.
हे जरी मान्य केलं तरी याच्यामध्ये कितीही उघडपणे मान्य हो किंवा न हो, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पुरेशी एकवाक्यता नसणं. काही डेटा काढला तर एकनाथ शिंदे कितीदा त्यांच्या मूळ गावी गेले, कितीदा दिल्लीला गेले गेल्या वर्षभरात हे पाहिलं, तर मुख्यमंत्रीपद, आलटापालट यावरून ह्या दोघांच्यात एकवाक्यता नाही हे सत्य आहे का? आणि त्यानं खूप गोष्टी अडतायत. मला असं वाटतं माध्यमं, त्याचा मी पण भाग आहे. फार लघुदृष्टीने सगळ्या घटनांकडे 95 सालापासून पाहू लागलेली आहे. महाराष्ट्र कुठे अडकलाय, यासाठी मी वारंवार 90 ते 95, खरं तर 92 ते 95 या कालावधीवर बोलत असते. छोटीशी एखादी गोष्ट झाली, तर त्याचं काहीतरी खूप मोठं अर्थ काढायचा आणि त्या अर्थामध्ये सगळं राजकारण बसवायचं, ही एक खूप वाईट सवय सध्या समाजाला लागलेली आहे, माध्यमांनाही लागलेली आहे. आता एखाद्याला समजा जर अशा प्रकारची वाईट सवय लागली असेल, तर त्याला चांगलं खाद्य पुरवणं, तिथे ती पोकळी भरून काढणारं काहीतरी सांगणं, हे सत्ता पक्षाचं काम असतं. ते काम करण्यातही मला गेल्या 1 वर्षात सत्ता पक्षाला प्रचंड अपयश आलेलं दिसतं. कसं आहे, अत्यंत सुंदर उपक्रम महाराष्ट्रात सध्या हातात घेतले गेले आहेत. समृद्धी हा साधारणतः 16 साली जो प्रकल्प प्रत्यक्षात आला, तो इतक्या वेगाने पूर्ण झाला, की आज नागपूरपर्यंत रस्त्यावरून वेगाने जाता येत आहे. फडणवीस स्वतः देखील म्हणालेले आहेत, की 2 वर्षात आता प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे. ही गरज आहे. ही गरज फक्त महाराष्ट्राची नाहीये. ही चीननी केलेल्या प्रगतीचं उदाहरण घेतलं, तर संपूर्ण भारताने लक्षात घेण्याची गती आहे. पण या गतीबद्दल बोलणं, या गतीवरती प्रकाशझोत टाकणं, हे माध्यमांना अजून जमलेलं नाही. ते माध्यमांनी करावं, अशा प्रकारचं नरेटिव्ह दिलं जात नाही. इको चेंबर्स जी आहेत, ती पुढारीच्या सर्व्हेतही स्पष्ट झालेली आहे. कुठेतरी काही लोक म्हणतायत, की हे सरकार अजिबात भ्रष्ट नाही. तेवढेच लोक म्हणतात, की हे सरकार भ्रष्ट आहे. कुठेतरी लोक म्हणतायत, विरोधी पक्ष उत्तम कामगिरी करतोय. कारण समाज माध्यमांमध्ये जो चांगला पैसा आपण फिरवायचा असतो, तो फिरवण्यामध्ये सत्ता पक्षाला का अपयश येतंय, त्याचा विचार करायची गरज आहे. माध्यमांनाही काही सायलोजची सवय झालेली आहे. डावे आणि उजवे ही एक बायनरी आपल्याकडे प्रचंड वेगाने गेल्या 10 वर्षांपासून पुरस्कार वापसीपासून तर कोणत्याही मुद्द्यांपर्यंत सातत्याने फिरतीये. खरं तर बायनरी भविष्याचा विकास आणि आमच्या जातीय समजुती अशा पद्धतीची निर्माण करता यायला हवी. भारतीय जनता पक्षासारख्या मीडियाला मेसेज देऊ शकणाऱ्या पक्षाला हे का साध्य होत नाहीये, त्याचा कुठेतरी खूप विचार करायची गरज आहे. महाराष्ट्रातली माध्यमं अजूनही, मी खूप धाडसानी विधान करतेय, मुंबईच्या पलीकडे जायला तयार नाही. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं एकमेकांशी काय चालू आहे, त्याच्यावर माध्यमांचा भरपूर वेळ जातोय. तो जायला काहीच हरकत नाही. पण महाराष्ट्रात कोणते प्रकल्प येतायत? त्याची ऑडिट होतीये का? 100 दिवसात इतका रोजगार देऊ म्हणताय, तर तो खरंच झालाय का? याकडे लक्ष देण्याची या महाराष्ट्राला का गरज वाटत नाहीये? हे मला एक सिटिझन पत्रकार म्हणून पडलेलं कोण आहे. हा जो वर्षपूर्तीचा भाग आहे, किंबहुना त्यावेळी आलेले जे काही सर्वेक्षण आहेत, निष्कर्ष आहेत, हे सगळं आपण बेस मानलं, तर त्याची खरी लिटमस टेस्ट ही महापालिका निवडणुकात होणार आहे. काही निवडणुका झाल्यात, पण त्यांचा निकाल बाकी आहे. त्यामुळे त्याच्याविषयी आपण आता बाजूला ठेवू. पण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, की ज्याला मिनी विधानसभा म्हणतात, हे आत्ता जे काही तुम्ही सांगितलं, ह्या सगळ्याची दिशा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तुम्हाला कुणीकडे जाताना दिसते? मला मान्य करायला कोणतीही हरकत वाटत नाही पत्रकार म्हणून आहे. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने इलेक्शन मशिनरी राबवणं सुरू केलेलं आहे, ती मशिनरी, पक्षाची रीच, पक्षाकडे असलेलं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, जे नेतृत्व आपला सर्व्हे दाखवतोय, अन्य वर्तमानपत्रांचेही पाहण्या दाखवत आहे, की लोकप्रिय आहे. त्या जोरावर भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुका निश्चित डॉमिनेट करेल. गंमत अशी झालेली आहे, की विरोधी पक्षामध्ये
जो सध्या सर्वाधिक महत्त्वाचा चेहरा मानला जातोय, उद्धव ठाकरे, नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कुठे गेलेच नाही. आपण वाचलं नाही कुठे. आदित्य ठाकरे अत्यंत उत्तम बोलतात. संवेदनशील माणसाला त्यांचं नेतृत्व आवडतं. तेही मुंबईबाहेर कुठे गेले असं आपण वाचलेलं नाही. आपली पाहणी असं सांगतेय पुढारीची, की काँग्रेसला अजूनही लोकांचा प्रतिसाद 20% आहे. म्हणजे कोणत्या पक्षाला मतदान कराल, त्याला जर भारतीय जनता पक्षाला 35% मतं मिळतायत, तर ती काँग्रेसला 20% आहेत. पण त्या काँग्रेसचा कोणता नेता आज फिरतोय किंवा कोणता नेता मी विकल्प म्हणून समोर येतोय, ते अजून समोरच येत नाहीये. निवडणूक आयोगाला जर आव्हान द्यायचं असेल, तर राहुल गांधी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण का करत नाहीत? हा एक प्रश्न आहे. जसं निवडणूक आयोग डेटा का देत नाही? हाही प्रश्न आहे. तसाच राहुल गांधी या प्रक्रियेवर कुणी का मारतात? हाही एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय पट व्यापण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वेल ऑइल्ड मशिनरीला सध्या तरी आव्हान देणारा विरोधी पक्ष मला दिसत नाही. आता विरोधी पक्ष दिसत नाही या वाक्यावर मी थांबते आणि युतीतलाच एक पक्ष जो एकनाथ शिंदे असू शकेल किंवा अजितदादा असू शकतील, समोर येण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कार्यकर्त्यांना स्वतःचं नशीब आजमावायची संधी असते. कार्यकर्त्यांसाठी आम्ही झेंडे घेऊन किती दिवस फिरायचं? असा प्रश्न विचारणाऱ्या या सगळ्या सतरंजी उचलणाऱ्या किंवा कंत्राटं मिळालेल्या किंवा थोडी बहुत जान पहचान असलेल्या प्रत्येकाला आलेली संधी असते. ती संधी जर त्या कार्यकर्त्याला दिली नाही, तर पक्षांतरं कशीही होऊ शकतात, हे महाराष्ट्रातले राजकारणी जाणतात. जर मोठे नेतेच पक्ष बदलतात, तर सामान्य कार्यकर्त्याची काय कथा? त्यामुळे भारतीय जनता पक्षावर नाराज असलेले, तिथे संधी न मिळालेले लोक विधानसभेच्या निवडणुकीत मोठी ताकद आजमावावी लागत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छोटा पैस असल्यामुळे उडी मारून अन्य सहकारी पक्षांकडे जाऊ शकतात. क्रांतीची पिल्लं खाते असं म्हणतात. पण महाराष्ट्राच्या विद्यमान परिस्थितीत जर कुठे संधी मिळाली, तर कुठेतरी सत्तेच्या वर्तुळातल्याच एका पक्षाकडे लोक जाऊ शकतात. हे पक्ष प्रदेश वाईज वेगळे असू शकतील. कुठे शिंदेची सेना पर्याय वाटू शकेल, कुठे अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्याय वाटू शकेल. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेत का युती होणार नाहीये? कारण माहिती आहे भारतीय जनता पक्षाला, की आपल्याकडचे नाराज झालेले लोक तिकडे जाऊन आपल्यालाच आव्हान देतील. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाला ॲडव्हान्टेज जरी असल्या, तरी काहीशा आव्हान देणाऱ्या पण आहेत. त्या आव्हानाला फडणवीस कसे सामोरे जातात? फडणवीसांबरोबरच रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे जे निवडणूक प्रमुख आहेत, आशिष शेलार हे महत्वाचे नेते या ठिकाणी कसं स्वतःचं चित्र उभं करतात, याच्यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. लोकसभा निवडणुकीत जी काय हार पत्करावी लागली होती, त्याचं जनतेने कुठेतरी मला ते आवडलेलं नव्हतं असं मनाशी सांगत, लाडक्या बहिणींसारख्या योजनेमुळे कुठेतरी परिमार्जन केलंय. पण हा लंबक खरोखरच भाजप आणि महायुतीवर स्थिरावलाय का? याची ॲसिड टेस्ट महापालिकेत होणार आहे. तरी देखील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचं सातत्याने काम करणारं पोलिंग मशीन यामुळे या निवडणुका नागरी भागात भारतीय जनता पक्षाला फारशा अडचणीच्या नाहीत. ग्रामीण भागात मात्र भारतीय जनता पक्षाला आपणच क्रमांक 1 चा पक्ष आहोत हे सांगण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मी अजून थेट मुद्द्यावर येतो. 2029ला भाजप एकटा लढेल हे जवळपास स्पष्ट झालंय. कारण जिथं-जिथं एकनाथ शिंदेचे आमदार आहेत, जिथं-जिथं अजित पवारांचे आमदार आहेत, तिथल्या बहुतांश ठिकाणचे नंबर 2 हे पहिल्याच वर्षी किंबहुना पहिल्या 6 महिन्यात भाजपत आलेले आहे. हा भाग 1. भाग 2 असं जर का असेल, तर येणारी 2029 ची निवडणूक आणि त्याच्या आधीची 3 वर्ष ही 2019 ची रिसेट असेल का? की किंवा 2014 ची की जिथं 4 पक्षांचं महाराष्ट्र असेल, भाजप, काँग्रेस, शिंदे असा प्रयत्न करतील की शिवसेनेचं सगळं माझ्याकडे राहावं
आणि अजितदादा असा प्रयत्न करतील, की राष्ट्रवादीचं सगळं माझ्याकडे राहावं आणि हे 4 पक्ष 2029 ची निवडणूक एकमेकांसमोर लढतील. या नेपथ्याची सुरुवात पहिल्या वर्षात झाली आहे का? आणि हे असंच पुढे जाईल? भारतीय जनता पक्ष इतका चाणाक्ष पक्ष आहे, की आत्ताच ते स्वबळावर सामोरे जातील का या प्रश्नाचं उत्तर मी तरी सांगता येत नाही असं देईन. होय किंवा नाही असं अजिबात देणार नाही. सांगता येत नाही असं देईन. बिहारमध्ये खरं तर बिहारचा जो काय विजय आहे, तो फ्लोटिंग मतदारांमुळे झालेला आहे. बिहारमध्ये ते नाराज आहेत. नितीश कुमार नकोय, असं सगळं वातावरण असतानाही ते नितीश कुमारांना बरोबर घेऊन निवडणुकीत उतरले. त्यांनी नितीश कुमारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं. स्वतःकडे जास्तीत जास्त जागा ठेवल्या. त्यामुळे सत्ता राबवणं आणि सत्ता ही जिंकण्यासाठी हवी असते. निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते, याचं भान भारतीय जनता पक्षाइतकं दुसऱ्या कोणत्याही पक्षाला नाही. काँग्रेसनी ते कुठेतरी गमावून ठेवलेलं आहे सध्या. फडणवीसांची म्हणजे ते महाराष्ट्राचे सीईओ पक्षाचे आणि सरकारचे असल्यामुळे त्यांच्या विधानाला मी जास्त महत्त्व देईन. त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे, की निवडणुकीत वेगवेगळी संधी मिळते स्थानिक निवडणुकांमध्ये. ती आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ आणि नंतर आम्ही सत्तेत एकत्र येऊ. त्यामुळे महाराष्ट्राचा अवकाश आजही बाळासाहेब ठाकरे यांना मानत असेल, तर तो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये दुभंगता नाही, भगवी पूर्ण बाजू आमच्याकडे हे सांगण्यासाठी भारतीय जनता पक्ष कदाचित शिंदेंना सोडणार नाही. भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व ज्या पद्धतीने शिंदेंनी मागितल्याबरोबर वेळ देत असतं, भेट देत असतं, ते त्याचंच निदर्शक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना शिंदे आवर्जून हजर असतात. फक्त अजितदादा पवारांच्या पक्षाचा प्रभाव कितपत राहणार आहे आणि त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळे संघ परिवाराला अजित पवार नंतर नकोसे होणार आहेत का? हा आत्ताचा प्रश्न आहे. पण तरीही सत्तेसाठी योग्य त्या तडजोडी, योग्य त्या हे त्यांच्या भाषेत असेल. दुसरा जो सायलो आहे तो वाटेल त्या म्हणू शकेल. तशी मुभा आहे दुसऱ्या यांना. तडजोडी करण्यात भारतीय जनता पक्ष इतका वाकबगार आहे, की तो कुठेही तुटेस्तोवर पाडणार नाही. तुम्ही आमचेच म्हणून त्यांना पटकन स्वीकारेल. पण त्याआधी मला असं वाटतं, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि मुंबईच्या आजूबाजूच्या निवडणुका भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठाणं, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई या ज्या सेटल मुंबई झालेल्या आहेत, तिथे काय होतंय याच्यावर भारतीय जनता पक्षाचा पुढचा निर्णय अवलंबून असेल. आज तरी भारतीय जनता पक्ष थांबा, स्वतःची ताकद दाखवा, निर्णय काय येतायत त्यावर पुढचं अवलंबून ठेवू या मानसिकतेत दिसतो. व्ही-एम-आरच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री पदावर निर्विवादपणे 1 नंबरला देवेंद्र फडणवीस असले, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे पोल्स हे भविष्यात हे 3 राहणार का? आणि जर का मुंबईत उद्धव ठाकरेंना राखता आली नाही, तर यातलं ठाकरेंचं प्रमाण कमी होऊन सत्तेत असोत किंवा नसोत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पोल अटेन्शनचे राहणार का? एकतर मला असं वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळेल. ते सत्तेत येतील असं मला अजिबात म्हणायचं नाही. हो, पण एक साधारणतः 40 ते 70 अगदी 80 पर्यंतही ठाकरे बंधू एकत्र आले तरी किंवा वेगळ्या सत्ता समीकरणातही त्यांची शक्ती राहील. त्यामुळे उद्धव ठाकरे ही महाराष्ट्रातली कॉन्स्टंट शक्ती राहतील. मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं, मुंबईचा माध्यमांवर प्रभाव असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना एवढा विजय जरी मिळाला, तरी उद्धव ठाकरे हे कायम प्रखर प्रकाशझोतात राहतील. पण त्याचबरोबर त्यांना आव्हान देत बाहेर पडलेले एकनाथ शिंदे एक डार्क हॉर्स म्हणून इमर्ज होत आहेत. ते ठाणं, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत शक्तिशाली प्रदर्शन करू शकले, तर पुढे फडणवीस आणि शिंदे असा संघर्ष सतत वाढत राहील. फक्त यामध्ये जसे शिंदेचे गुण असे आहेत, शिंदे अत्यंत लोकप्रिय आहेत.
रॉबिनहूड प्रतिमा आहे. महाराष्ट्राच्या जातीय समीकरणांचा विचार केला तर सोयीच्या अशा मराठा समाजातनं ते येत आहेत. कोणालाही चटकन मदत करत आपलंसं करायचा त्यांचा स्वभाव आहे. पण दुसरीकडे फडणवीसांकडे पाहिलं, भिजत असलेले देशातले जे काय आजचे नेते आहेत, त्याच्यात फडणवीसांचं नाव खूप वरचं आहे. फडणवीसांना देशात काय काय यावं, देशाने उत्पादन क्षमता कशी वाढवावी, देशाने सप्लाय चेन्समध्ये कसं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, देशानं आयटी हब कसं व्हावं, त्या आयटीच्या इंडस्ट्रीज नवी मुंबईच्या भागात कशा येऊ शकतील, या सगळ्याचं प्रचंड वैश्विक भान आहे. त्यामुळे कुठेतरी दोन नेत्यांची तुलना करताना आधुनिकतेचा भविष्यगामी चेहरा आणि हुशारी या निकषावर फडणवीस एकनाथ शिंदेपेक्षा सरस ठरतात. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे काही गुण आत्मसात करायची गरज आहे. तसे जर ते आत्मसात करणारे ठरले तर महाराष्ट्रात दोन अतिशय शक्तिशाली केंद्र उभी राहतील. पण फडणवीस यांना देशकाळाचं, संस्कृतीचं आणि त्यांच्या मागे असलेल्या मिळालेल्या ताकदीचं जे काय बळ मिळतंय, त्यामुळे फडणवीस सरस ठरण्याची शक्यता खूप मोठी आहे. अजून अधिक थेट मुद्द्यावर येतो. पुढारी व्हीएमआरचा सर्व्हे आणि इतर वृत्तपत्रांचे सर्व्हे या सर्व सर्व्हेमध्ये एक बाब कॉमन दिसते की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मला आठवतंय मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो 2012 साली नरेंद्र मोदींचं हिंदीतलं भाषण अहमदाबाद जिंकल्यानंतरचं मी बघितलं होतं आणि तिथून 2014 पर्यंत त्यांना ट्रॅक करत होतो विद्यार्थी असताना. आपण बोलतोय ते 2025 चा एंड आहे. 2027च्या फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. त्या क्षणापर्यंत योगी आदित्यनाथांची 10 वर्षाची सत्ता झालेली असेल. देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून जवळपास 7.5 वर्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष अशी 10 वर्ष झालेली असतील. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात एवढे लोकप्रिय असतील, तर 2027 मध्येच दिल्लीच्या दिशेने त्यांना जावं लागेल. सध्या महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे, ती इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं जे काय ध्येय सध्या ठेवलं गेलेलं आहे, ते फक्त फडणवीसांना नाही, ते नरेंद्र मोदींच्या महासत्ता होण्याच्या स्वप्नासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. ती जबाबदारी पार करणारं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षाकडे अजिबात नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या वातावरणात कुठेतरी जावेत, तिथल्या केंद्र सरकारला ते असेट म्हणून काम करू लागावेत, असं कोणालाही जरी वाटत असलं, तरी महाराष्ट्रामध्ये ती पोकळी भरून काढण्याचं सामर्थ्य आज तरी कोणत्याही नेत्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने कोणतीतरी पावलं उचलून त्यांना वरती नेईल अशी शक्यता मला अजिबात वाटत नाही. दुसरं असं नुकतंच एक इंडिया टुडेचा सर्व्हे समोर आलेला आहे, सी वोटर आणि इंडिया टुडे. त्यात नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शहा आणि योगी यांची नावं आघाडीवर घेतली गेलेली आहेत. गडकरींना 60% मत आहे. माझ्या माहितीनुसार फडणवीस त्या सर्व्हेचा भागही नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राला ही जी काय घाई झालेली आहे, की फडणवीसांनी दिल्लीत जावं, फडणवीसांनी देशाचं नेतृत्व करावं, त्याबाबत दम धरायची गरज आहे. कुठेतरी अशी कोणती जर घाई झाली, तर ती घाई पुढची समीकरणं पण बदलून टाकत असते. महाराष्ट्र हा जातीपातीत फार विभागला गेला. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात ती आणण्यासाठी सध्या तरी एकच चलनात्मक नाणं काम करू शकतंय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे यांना तो टप्पा गाठायला भरपूर वेळ आहे. ते तो गाठू शकतील का याबद्दल आज काही सांगता येणार नाही. त्यामुळे फडणवीस ही सध्या महाराष्ट्राची गरज आहे. भाजपची काय गरज आहे आपल्याला माहिती नाही. पण मराठी माणूस आणि महाराष्ट्रातला पत्रकार या नात्याने मला असं वाटतं की फडणवीसांबाबत टीना फॅक्टर काम करतोय. तो 29 पर्यंत तरी नक्कीच तसा काम करत राहणार. तुम्ही असं म्हणालात की 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे. त्यासाठी गुंतवणूक लागते, यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते. आलेले सर्वच सर्व्हे असं सांगतात की
लोकप्रिय योजनांवरती सरकारही लोकप्रिय आहे. योजना आहेत, त्यामुळे पैसे योजनांना द्यावे लागतायत. गंगाजळी नाही, पण स्वप्न मात्र 1 ट्रिलियनचं आहे. हा पेच फडणवीस कसे सोडवतील? एक तर आपण या गोष्टीबाबत मी फडणवीसांना 10 पैकी 9 गुण द्यायला तयार आहे, की एखादं स्वप्न पाहिल्यावर ते प्रत्यक्षात आणायचं विडा ते जे कोणत्या पद्धतीने उचलतात, त्याचं समृद्धी उदाहरण. त्याचं कदाचित शक्तिपीठ उदाहरण असू शकेल. वाळवंटचं बंदर जे आहे, महाराष्ट्राला इतकं पुढे नेणार आहे, की त्यामुळे महाराष्ट्राचं अर्थकारण झपाट्याने बदलू. आता या आपण कॅपिटॅलिस्ट योजना म्हणतो. याबरोबरच कुठेतरी जलयुक्त शिवारचा प्रयोग त्यांनी राबवला. कुठेतरी नदीजोड प्रकल्पाचं एक प्रचंड मोठं स्वप्न ते पाहत आहेत, की ज्या खोऱ्यांमध्ये पाणी नाहीये, त्या खोऱ्यांमध्ये सरप्लस ठिकाणचं पाणी आणणं हे खूप मोठं स्वप्न आहे. मला असं वाटतंय, की फडणवीसांनी आता ते दररोज किमान 3 ते 4 कार्यक्रमांना जातात. ह्या कार्यक्रमांऐवजी बांधांवर जाऊन, गावांवर जाऊन, शिदोरी शेतकऱ्याची जेव्हा काढली गेली असेल, त्यावेळेला त्याच्याशी संवाद साधावा. त्याला या विकास यात्रेचं पाईक करावं. नागरी भागामध्ये देवेंद्र फडणवीसांचं जे काय नेतृत्व, कर्तृत्व आहे, ते इथल्या तरुणांना आता काही पर्याय नाही, हे मान्य झालं असेल. सर्वेक्षणं पण तेच दाखवतायत. पण मला महाराष्ट्रात काय करायचंय, हे त्यांनी गाव पातळीवर जाऊन सामाजिक ताळेबंद लक्षात घेत समजावून सांगणं खूप आवश्यक आहे. ते समजावून जर ते सांगू शकले, तर ते मोठे नेते ठरतील. कुठेतरी महाराष्ट्रात वसंतदादांकडे असं नेतृत्व होतं. विलासरावांच्या काळात फार काही प्रगती झाली नाही, पण ते सर्वांना सांभाळून घेणारे नेते होते. असं कुठेतरी सर्वसमावेशक चेहरा फडणवीसांना स्वीकारावा लागेल. त्यांची जी जन्मगत जात आहे, ती अडथळा न ठरता ते आजवर एवढा टप्पा पार करू शकलेली आहे. पुढचा टप्पा पार करण्यासाठी त्यांनी लोकांमध्ये अधिकाधिक जाणं, लवाजमा सोडून आणि त्यासाठी आपले चांगले सहकारी निर्माण करणं ही खरोखर गरज आहे. महाराष्ट्र जातीपातीत विभागलाय, हेही सगळीच सर्वेक्षणं सांगतात. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीत हा जो जातीचा इम्पॅक्ट आहे, जन्मजात तुम्ही मिळालेल्या, हा पूर्णपणे संपून पुढे जाऊ शकतो. पीएमआरचा जो सर्व्हे आहे, त्यातली मला आवडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक आणि रोजगार आले, तर ते जातीपातीच्या राजकारणावर मात करतील का? हं. मला तब्बल 59 लोकांनी हो असं उत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातनं आलेलं उत्तर आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की जर गेम चेंजर सीईओ अशी प्रतिमा प्रत्यक्षात आणू शकले फडणवीस, तर जातीचा मुद्दा हा बऱ्यापैकी मागे जाईल. तो मागे लोटला जाणं ही काळाची गरज असते. तसे प्रयत्न जर होत असतील, समाजात तसे बदल घडत असतील, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. जसे एखाद्या ऑपरेट जातीला संधी नाकारली जाऊ नये, तसंच 2.5% एखाद्या चेहऱ्याला पण संधी नाकारली जाणं हे काही फारसं उचित नाही. फडणवीस हा ज्या पद्धतीने लोकप्रियतेचे उच्चांक गाठतायत, ते लक्षात घेता महाराष्ट्राने त्यांची जात जराशी बाजूला ठेवणं सध्या तरी स्वीकारलेलं आहे. मराठा मोर्चांचे दिवस जेव्हा होते, तेव्हा देखील ते अत्यंत संयतपणे त्या मोर्चांना सामोरे गेले. त्यांनी एक वेगळं आरक्षण निर्माण करायचा जो काय प्रयत्न केला, तो न्यायालयाने स्वीकारला नाही. पण त्यामागची त्यांची जी तळमळ होती, ती मला असं वाटतं जनतेला कुठेतरी पटलेली आहे, की आत्तापर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही, आपल्यासाठी वसतिगृह निर्माण केली नाहीत, शैक्षणिक संस्था निर्माण केल्या, पण त्याचा समाजातल्या वंचितांना लाभ मिळाला नाही. तो हे सरकार देऊ पाहतंय, ही प्रतिमा कुठेतरी मोठ्या प्रमाणात फडणवीस निर्माण करू शकली आहे. ती आपोआप झाली, की त्यांनी कल्टिव्हेट करून केली, या प्रश्नाचं उत्तर मलाही देता येणार नाही. पण फडणवीसांचं पेनिट्रेशन गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होतंय आणि केवळ जातीच्या आधारावर त्यांना विरोध करणारी जितकी मतं समोर येतील, तितकी मतं कदाचित जनता वेगवेगळ्या मुद्द्यांवर नाकारेल आणि यांची जात आता चर्चेत आणू नका, असं म्हणायचाही दिवस जवळपास आता आलेला आहे. फक्त अशा वातावरणामध्ये
त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनी अत्यंत सावधपणे वागायचं असतं. ते सावधपण भारतीय जनता पक्षाला आहे का? हा मात्र अद्याप अनुत्तरित राहिलेला प्रश्न. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न. निवडणुका आजपासून कदाचित 2 महिन्यात जवळपास संपलेल्या असतील. त्याच्यानंतर जवळपास 3 वर्षाचा राजकीय शांततेचा काळ. कारण भाजपची महायुतीतली पण एकपक्षीय सत्ता आणि कोणत्याच निवडणुका नसणं, हे महाराष्ट्राला अपेक्षित आहे. आत्ता कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. अ, विशेषतः मुंबई, पुणे इकॉनॉमिक रिजन एम्परमध्ये दिसणारे लूक अँड फील प्रकल्प आहेत, जे बाहेर दिसत नाहीयेत. शांततेच्या 3 वर्षात तुमची या सरकारकडून काय अपेक्षा? माझी पत्रकार म्हणून, नागरिक म्हणून अपेक्षा अशी आहे, जी स्वप्न दाखवली जात आहेत, ती प्रत्यक्षात येण्यासाठी रोज एक खडू घेऊन बसायला पाहिजे. एक डिझाइन बोर्ड असतो आधुनिक भाषेमध्ये. त्या डिझाइन बोर्डवर आपल्याला आजच्या दिवसात काय करायचंय, ते आपण उद्दिष्ट किती साध्य केलं, याची वास्तुपुस्त ठेवावी लागते आणि असंच व्यवस्थापन शास्त्र यशस्वी तुम्हाला करून दाखवू शकतं. गोष्टी खूप मोठ्या बोलल्या जातात, पण त्या केल्या जातात का? हा प्रश्न आहे. 3 वर्ष अशी मिळणं, ही एक दैवदुर्लभ संधी आहे. इतक्या प्रकारचं मोठं बहुमत पुन्हा 95 वर येते. 95 नंतर जेव्हा मिळालेलं आहे, तेव्हा नव्याने निवडून आलेल्या आमदारांना विकसित करणं, त्यांना विकासाचे मंत्र सांगणं, हँड होल्डिंग करणं, असं कुठेतरी गरजेचं झालंय. रामभाऊ म्हाळगींच्या काळात असं म्हणतात, की जे काही थोडेसे भाजपचे जनसंघाचे सदस्य निवडून यायचे, त्यांना प्रश्न दिले जायचे आणि ते आपापसात एकमेकांना प्रश्न विचारत विधान भवनात सरकारकडनं अपेक्षित असे लोकाभिमुख कायदे करून घ्यायचे. असं कुठेतरी भारतीय जनता पक्षात आज व्हायची गरज आहे. तसंच विरोधी पक्षातही व्हायची गरज आहे. कारण त्यामुळे अंकुश राहील. त्यामुळे ह्या 3 वर्षामध्ये अमक्या व्यक्तीला विरोध किंवा आपापसातलं हेव्या-देवाचं राजकारण, हे सगळं सोडून महाराष्ट्रातल्या प्रकल्पांना प्रत्यक्षात आणण्यासाठी काय-काय होतंय, याच्यावर सरकारनी भर देणं आणि जे होत नसेल त्याच्यावर विरोधकांनी हल्ला करणं, हे महत्त्वाचं धोरण ठरणार आहे. ते धोरण हा विस्कळीत झालेला महाराष्ट्र अंमलात आणतोय का? त्याबाबत मात्र काहीच सांगता येणार नाही. सर्व्हेतल्या प्रत्येकाला विचारलं जातं. आपणही थिंक बँकवर वर्षपूर्ती कोणतीही असेल त्यावेळी विचारतो. तोच शेवटचा प्रश्न. तुम्ही या सरकारच्या एकूण कामगिरीला 10 पैकी किती गुण द्याल? खरं तर मी या सरकारच्या कामगिरीला गुण देताना फडणवीसांच्या कामगिरीला किती गुण, शिंदेंच्या कामगिरीला किती गुण, अजितदादांच्या कामगिरीला किती गुण आणि बाकी मंत्र्यांच्या कामगिरीला किती गुण. कारण मी म्हटलं हे सरकार एकसंध नाहीये. मी फडणवीसांना 8 गुण द्यायला तयार आहे. कारण परसेप्शनचं खूप मोठं रेनबो स्वप्न त्यांनी उभं केलेलं आहे. शिंदे देखील त्यांच्याकडचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही ज्या पद्धतीने कधी विरोध, कधी मैत्री करतायत, ते लक्षात घेता मी शिंदेंना देखील 5.5 ते 6% वर ठेवेन. तर आता राहिला प्रश्न अजितदादांचा. त्यांच्या घरातले जे काही भ्रष्टाचार समोर येत आहेत, त्यांच्या पक्षातच मुंडे होते. त्या पक्षामुळे महाराष्ट्राची वीण अजून शांत होत नाहीये. आणि खरं तर त्यापेक्षा घराव्यातल्या काही गोष्टींमुळे महाराष्ट्र अस्वस्थ झालेला आहे का? असाही प्रश्न गेले काही वर्ष विचारला जातोय. त्यामुळे कुठेतरी अजितदादांच्या पक्षाने स्वतःची कामगिरी सुधारायची गरज आहे. दादा अत्यंत हुशार माणूस आहे, अत्यंत कार्यक्षम आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यायची गरज आहे. आता बाकी राहिले बाकीचे मंत्री. हे मंत्री नेमके काय करतायत? हेच अजून कळत नाहीये. कारण हे मंत्री संवादासाठी किती उपलब्ध आहेत, की हे मंत्री त्यांच्या जिल्ह्याच्या स्तरावर अडकून पडलेले आहेत. याचं उत्तर महाराष्ट्रात मुंबईत वावरताना अद्याप मिळत नाहीये. या मंत्र्यांनी आपण प्रौढ झालेलो आहोत आणि आपल्यालाही काही कामगिरीतून आपला ठसा उमटवायचा आहे, हे सांगायची गरज आहे. ती गरज त्यांना समजत नसेल, तर ती त्यांना फडणवीसांनी समजावून सांगावी. म्हणजे 8 गुण मिळवणारे फडणवीस त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना देखील हात देऊन लिफ्ट करा तो म्हणजे. खूप खूप आभार. खूप समग्र गोष्टी समजून घेता आल्या आत्ताचा सर्व्हे आणि काय चालू आहे याच्याबद्दल.
तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होत अशी प्रार्थना करूया. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.